ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला असून अहिल्यानगर शहरामध्ये असणाऱ्या गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये मूर्तिकार मूर्तीवर अखेरचा हात फिरवतानाचं चित्र पाहायला मिळत आहे। अहिल्यानगरच्या स्वप्नील आर्ट्स या गणपती कारखान्यामध्ये यावेळेस एक वेगळी मूर्ती पाहायला मिळाली, ती म्हणजे मराठा आरक्षणासाठी लढत असणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा एक देखावा तयार करण्यात आलेला आहे। यामध्ये मनोज जरांगे पाटील हे पुढे चालताना दाखवले असून त्यांच्या पाठीवरती गणपती बाप्पानं हात ठेवल्याचे एक गणेश मूर्ती या कारखान्यामध्ये तयार करण्यात आलेली आहे। सध्या ही मूर्ती येणाऱ्या सर्वच भाविकांचं लक्ष वेधतीये। मूर्तीच्या विक्रीतून येणाऱ्या पैशातून मूर्तिकार हे एका देवी मंदिराच्या बांधकामासाठी हा निधी देणार असल्याचं मूर्तिकार प्रफुल्ल लाटणे यांनी सांगितलंय। शहरातील कारखान्यांमध्ये विविध आकारातील आणि विविध रंगातील 1 फुटापासून ते 20 फुटापर्यंतच्या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत। आपण जी मनोज जरांगे साहेबांची प्रतिकृती पाहताय हे थोडंसं आम्ही मराठा आरक्षण संदर्भात हा विषय थोडासा बनवण्याचा प्रयत्न केला की जसं की साक्षात गणपती बाप्पा हे त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांना चाल पुढे गड्यारे तुला भीती कशाची आणि परवा बी कोणाची हा एक संदेश त्यातून आम्ही देतोय। मूर्तीची उंची साधारणतः 5 ते 5.5 फूट आहे आणि बनवण्यासाठी 15 ते 20 दिवसाचा कालावधी हा त्याकरता लागलाय। नाही निश्चित किंवा स्वप्नील आर्ट्स हे दरवर्षीच काहीतरी एक वेगळी संकल्पना गणेशोत्सव काळामध्ये बनवतच, तर यावर्षी आम्ही संकल्पना बनवली आणि या मूर्तीचं काम मध्यरात्री थोडं उशिरा झाल्यामुळे अजून इकडं आम्ही त्याला प्रेझेंट केलेलं नाही आणि मागणी आल्यानंतर आम्ही तिथं पुरवठा करणार आहोत। त्यांची भेट घेण्याचं आमचं थोडंसं स्वप्न आहे की त्यांचे पाय जर आमच्या कारखान्याला लागले थोडंसं आम्हाला सुद्धा त्या कामाचं कौतुक केलं.